नमस्कार. एस के सबुरी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी आता आहे माझ्या गावी कुंकावळ्याला. आता मी तुम्हाला गावातलं थोडेफार जागा दाखवते. काय काय आहे आमच्या गावात ते. चला तर मग बघूया काय काय आहे ते. दुर्गादेवी मंदिराकडे जाण्याचा रस्ता हा बघा, ह्या साईडला आहे. नाही नाही इथे हा व्हाळ आहे. या व्हाळात आमच्या वाडीचे गणपती विसर्जन करतात. तिथे थोडंसं बांधासारखं केलं जातं, बांध घातला जातो आणि इथे गणपती विसर्जन केले जातात. इकडे पुढे पूर्ण वाडी आहे आणि इकडे पुढे दुर्गादेवीचं मंदिर आहे. आता दुसऱ्या साईडला जाऊया. हा बघा, इथे कोणता तरी पक्षी बसलाय मस्त. उडाला. खूप वेगवेगळे पक्षी बघायला भेटतात. आवाज तर खूप येतात पक्ष्यांचे. पूर्ण शांतता असते गाव म्हटल्यावर. आणि इकडनं या साईडला गेल्यावरती शाळा आणि नाचरवाडी आहे. हे कोणतं तरी मस्त फूल आहे. फुलाचं नाव नाही आठवत मला, पण हे गणपती बाप्पाला वाहिलं जातं.
ही इकडे कुंकावळे गावची शाळा. हे बघा प्राजक्ताचं झाड. शाळा अजून उघडली नाहीये. हे बघा चित्र बघा किती मस्त काढलंय. लहान मुलांना खेळण्यासाठी झोपाळे, घसरगुंडी. मस्त आहे कौलारू शाळा. इकडनं रस्ता सरळ पवारवाडीत बाहेर पडतो. चला आता आपण बाहेर जाऊया, थोडंसं नागजारवाडीच्या साईडने जाऊया. तिकडे माकडं आली आहेत. खूप नारळांची वगैरे वाट लावतात. शहाळी असतात जे कवळे नारळ, ते काढून सरळ खाली टाकून देतात. हे बघा एकदम जुनं घर, मस्त आहे कौलारू. इकडनं पहिलं शॉर्टकट होता नागजारवाडीत जायला, मधनं शेतातनं जायला भेटायचं. पण आता कोण शेतीच करत नाही आणि ढोरच नाही आहेत, तर हे सगळं रान कोण खातच नाही. आणि शेती नसल्यामुळे मधल्या कोकणांमध्ये पण काय बांध वगैरे घातले जात नाहीत, मेर वगैरे काढली जात नाही. त्याच्यामुळे काय मधनं जायचा आता संबंधच येत नाही. मग सगळं ओसाड पडले, कोण शेती करतच नाही आहे. आता सगळं रान वाढलंय. तर गाडी आली तिकडे, अगोदर गाडी वगैरे न्यायचा काहीच रस्ता नव्हता, पायवाट होती छोटीशी. कोपेरीची घाटी आहे तिकडे त्या साईडला. तिकडे अगोदर काहीच नव्हतं, गाडी वगैरे जाण्याची पूर्ण छोटीशी पायवाट होती. आता तिकडे एक गाडी जाते. ह्या साईडला इकडे नागजारवाडी. चला आता दुसऱ्या व्हाळाच्या साईडला जाऊन येऊया.
ही इकडे कुंकावळ्या गावची शाळा, जिथे आता आपण जाऊन आलो. बघा मस्त केळी आहेत. कढीपत्ता, या साईडला खालती गेलं की सरळ आपण कट्ट्यावरती जातो. कट्ट्यावरती किंवा मालवणला जायचं असेल तर या साईडने बाहेर जावं लागतं. या साईडला ते दुर्गादेवी मंदिराकडे जाण्यासाठी आहे रस्ता. ते मस्त वाटतात. ऐकू शकता पाण्याचा किती मस्त आवाज येतोय. इथे जवळच एक वाळ आहे. आता तो आपण बघू शकतो की नाही काय कळत नाही आहे, कारण खूप रान वाढलं आहे तिथे आणि खाली पण आपण उतरून जाऊ शकत नाही. हे बघा असा पुढे रस्त्याचा बघा, इथे वाळ आहे खाली, आपण तो बघू शकत नाही आहे कारण खूप रान वाढलं आहे. या साईडने येतं पाणी. या बाजूने येतं पाणी आणि या साईडला जातं. हे बघा दगड खूप आहेत. हा मेन मुंबई मालवण रोड, तिकडे कट्ट्याची बाजू, तिकडनं येणार सगळ्या गाड्या मुंबईवरनं येणार आहे आणि ही मालवणची बाजू, मालवणला जाणार. या साईडला जाणार, या साईडने येऊन हा इकडे मुंबईवरून येऊन मालवणला जाणारा रोड, हायवे. इकडे कुंकावळ्या गावची पवारवाडी.
इकडे पुढे वरती धबधबा पण आहे, पण आता असं जाऊ नाही शकत. जून जुलै महिन्यात आलो की जातो तिकडे. पुढे वाडी पूर्ण चालू होते, खूप घरं आहेत आणि इकडे शेती पण केलेली आहे या वाडीत खूप. आणि हे खूप हनुमान मंदिर पवारवाडीतच आहे. अजून गाव खूप मोठं आहे, पण तिथपर्यंत आता जाण्यासाठी वेळ नाही आहे मला आता मुंबईला यायला निघायचं आहे. पुढच्या वेळी पूर्ण गाव नक्की फिरूया, सगळ्या वाड्या. हा इथे कुंकावळे गावचा बस स्टॉप, एसटी स्टॉप. मुंबईला जाणाऱ्या सगळ्या गाड्या पण इथेच थांबतात आणि आपल्या एसट्या पण रेग्युलरच्या इथेच थांबतात. आणि रिक्षा स्टँड. आणि ही आता आरती ऐकायला येते ती श्री स्वामी समर्थांचा मठ झाला आहे इथे, त्या मठातली आरती ऐकायला येते. मठाच्या आतला व्हिडिओ करायला परमिशन नाही आहे, पण मी तुम्हाला बाहेरून दाखवते मठ. मुंबईवरनं पट्ट्यावरनं येणारा रोड आणि हे पुढे मालवण. हे आपल्या गावातच येतं, कुंकावळे गावात. हा इथे मठ आहे. हा बघा मठ. आपल्या घराच्या पाठच्या साईडने पूर्ण मठ दिसतो. हा बघा मुंबई मेन रोडवरतीच आहे, आतमध्ये जाण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. हा बघा मठ. आत्ताच गुढीपाडव्यालाच चालू झालंय. कळस तर खूपच छान आहे, वेगळा. आता आपण परत या वाळ्याच्या इकडे आलो. कुंकावळे. असा होता हा कुंकावळे गावचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट तसेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.